येत्या 24 तारखेला भिवंडीत मतदान होत आहे। या शहरामध्ये सध्या चर्चा आहे ती वॉर्ड क्रमांक 17ची। शिवसेना भाजपमध्ये या वॉर्डात चुरशीची लढत आहेच, पण या लढाईला घराणेशाहीचा कंगोरा आहे। बघूया हा खास रिपोर्ट। कोणतीही निवडणूक म्हटली की त्यात चुरस आलीच। त्यातल्या त्यात कुणाच्या लोकप्रतिनिधीचा मुलगा किंवा नातेवाईक मैदानात असेल तर लढत रंगतदार होते। सध्या भिवंडीतल्या पद्मानगर फुलेनगर मधली लढत अशी चर्चेत आहे। वॉर्ड क्रमांक 17 मध्ये खासदार कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतायत। त्यांच्या विरोधात सेनेनं कोंडी मल्लेशम यांना मैदानात उतरवलंय। सेनेनं दुसरा उमेदवार म्हणून संजय काबूकर यांना तिकीट दिलंय। काबूकरांना गेल्या 2 निवडणुकांचा अनुभव आहे, त्यामुळे पाटील विरुद्ध काबूकर अशीच लढाई रंगतीये। डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय। नरेंद्र मोदीजींचं जे काम आहे केंद्राचं किंवा राज्याचे मुख्यमंत्री असो देवेंद्रजी यांचं काम आहे, यांच्या कामाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जातोय। लोक आम्हाला चांगले रिस्पॉन्स देतात आणि मला नाही वाटत की या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार चांगल्या मतांनी चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील असा मला विश्वास आहे। दरम्यान घराणेशाही मोडून काढू असा विश्वास संजय काबूकर यांनी व्यक्त केलाय। जिल्हा परिषदवरती त्यांचंच वर्चस्व आहे। आज नगरपालिकामध्ये महापौरचे दावेदार पण तेच आहेत। तर घराणेशाहीने तर काय, आता आमची जी लढत आहे ती थेट बीजेपीशी। भाजपसाठी ही जागा जिंकणं म्हणजे प्रतिष्ठेची लढाई आहे। त्यासाठीच याच प्रभागात मुख्यमंत्र्यांची सभा झाली। शिवसेनेनं मग याच वॉर्डात गाजरं वाटून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांच्या खैरातीचा निषेध नोंदवला। एकूणच सारी भिवंडी एक तरफ, वॉर्ड 17 एक तरफ अशी चर्चा सध्या शहरात रंगतीये। कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।